अध्याय 6 श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो श्री जनार्दना. भावार्थे नमिता चरणा. जने सहितमीपणा नाहीच जाणा स्वये केले. लिंगदेहाचे मर्दन तेची जनाचे अर्दन. या लागी नामे जनार्दन प्रगट जाण प्रसिद्धी. तुझी ऐशीच करणी कर्म करता नुरवूनी. सुखे नांदविसी जनी समाधानी जनार्दना. सुखेची तुझे नाम घेता घातू करिसी जीविता. जीवू घेऊनी तत्वता होसी सर्वार्था कृपाळू. तुझे नामाचे प्रबळबळ माथा नुघविती कळिकाळ. चारी मुक्ती केवळ होती निश्चळ निजदासी. नामे एवढे ढसाळ देणे त्या तुझे स्वरूप कवण जाणे. सांडूनी जाणणे नेणणे निवांत राहाणे तत्वता. तुझा स्तुतिवादू करणे तव परतली श्रुती पुराणे. तेथ माझे आरुष बोलणे कोठे कोणे सारावे. तुझा स्तुतिवादू ते मौन तुझा कळवळा ते कीर्तन. काही न करणे ते अनुसंधान साचार जाण श्री कृष्णा. ऐशियाही तुझे ठाई अचाट हाव उठिली पाही. तेची अर्थी चित्त देई कृपा निर्वाही गुरुराया. खद्योत प्रकाशू पाहे चांदा मशक गरुडासी घे खांदा. तैसा मी एकादश स्कंधा मूर्ख नुसधा टीकार्थी. येची विषयी गुरुनाथा कृपा करावी सर्वथा. ग्रंथरचना ग्रंथार्था सार्थकता करावी. ऐशी विनमणी ऐकता कृपा पद्म करू ठेविला माथा. तव उद्योत्कार जाहला ग्रंथा यथार्थता निज दीपे. नवल कृपेची करणी अर्थचिंतामणीची खाणी. उघडली तत्क्षणी पदार्थ श्रेणी कविमुद्रा. लेता सिद्ध अलंकारा कवण साकडे लेणारा. ताल राखता खांब सूत्रा लेपाच्या करा प्रयास काय. बापाची पक्वान्ने घेऊनी बाळ घाली बापाचे वदनी. तेणे साचचितो संतोषोनी होय मनी सुखाचा. तैशीच हेही कथा तूची ग्रंथू तूची कविता. तेथे कोणी घ्यावी अहंता मी करता म्हणवनी. गुरुने सांडविली अहंता शेखी राहो नेदीच सोहंता. तेथ मी एकु कवी करता हेही सर्वथा नसरे पै. सूचिता अहंकाराचा झाडा सूचनाची होय त्याचा जोडा. जो आपणिया ते म्हणवी वेडा तोची गाढा अतिचतुर. तैशीच हेही होईल वार्ता या लागी श्री गुरुनाथा. चरणी ठेविला माथा करता करविता तूची तू. मागील ग्रंथ संगती पंचमाध्यायाचे अंती. नारद वासुदेवा प्रती बोलिला उपपत्ती ते ऐशी. हा परमात्मा श्रीहरी लीला विग्रहे देहधारी. अवतरला तुमचे घरी भाग्ये करी नटनाट्य. हा ईशाचाही निज ईशू वैकुंठीचा निजवासू. परमात्मा परेषु जगदीशू श्रीकृष्णू. तेची नारद वचन प्रमाण प्रार्थावया श्रीकृष्ण. मिळवोनिया देवगण द्वारकेसी जाण स्वये आले. श्लोक 1. शुक म्हणे परीक्षिते पहावया श्रीकृष्ण मूर्ती. सुरवरद्वारकेसी येती विचित्र स्तुती तिही केली. श्रीकृष्ण मूर्तींचे कवतिक पहावया देव सकळिक. चतुर्मुख पंचमुख वेगे षण्मुख पातले. करावयास प्रजा उत्पत्ती पूर्वी नेमिला प्रजापती. तोही आला द्वारके प्रती कृष्णमूर्ती पहावया. सनकादिक आत्माराम अवाप्त सकळ काम. तेही होऊनी आले सकाम मेघश्याम पहावया. भूतनायक रुद्रगण आले 11 जण. पहावया श्रीकृष्ण भूतगण समवेत.
पहावया श्री कृष्ण रावो, घेऊनी गणांचा समुदावो, द्वारके आला महादेवो, भूत भविष्यांचा पहाहो त्रिकाळ ज्ञाता. श्री कृष्ण दर्शनाची उत्कंठा, थोर लागली नीलकंठा, धावता मोकळ्या सुटल्या जटा, कृष्ण वरिष्ठा पहावया. श्लोक 2 आणि 3. 49 मरुद्गण, तेणेसी इंद्र आला आपण, पहावया श्रीकृष्ण स्वये जाण सादर. सांडोनिया रविमंडळा, 12 आदित्यांचा मेळा, पहावया कृष्ण सोहळा, तृषित डोळा होऊनी आले. सूर्य अधिष्ठिला डोळा, देखे पदार्था सकळा, कृष्ण न देखता आंधळा, सूर्यो पावला अंधत्व. पाहता श्रीकृष्णाचे मुखकमळ, फिटले सूर्याचे पटळ, मग देखणा झाला केवळ, सर्वांगे सकळ स्वये रवी. तिन्ही अग्नी तेजाळे, परी ते धूमे झाकोळले, कृष्ण देखताच उजळले, निर्धूम जाहले निज तेजे. 8 वसूंचा मेळा, पाहो आला कृष्ण लीला, म्हणे मदनाचा पुतळा, तव तो खेळे लीला कृष्णांकी. अश्विनी कुमार धन्वंतरी, तेही भवरोगे पीडिले भारी, कृष्ण दर्शनामृत करी, निरुजक्षणावरी ते जाहले. ऋषभदेव अंगिरस, रुद्रमीनले असम साहस, विश्वे साध्य देव बहुवस, देवी आकाश दाटले. आमुची गायन कळा मोठी, होते गंधर्वाच्या पोटी, ते कृष्ण वेणुगीतासाठी, जाहली शेवटी न सरती. या लागी दर्शनाची आस, क्षणक्षणा पाहती वास, त्यांसी गायन कळा सावकाश, दिधली सुरस कृपा मात्रे. अप्सरा म्हणती आम्ही नाचणी, तव काळियाच्या फणारंगणी, एकेची ताले लाजवूनी, तत्क्षणी सांडिल्या. त्या दीनवदना कामिनी, आल्या दर्शना लागोनी, नाचो शिकविल्या नाचणी, रासरंगणी भ्रुकुटी मात्रे. पहावया श्रीरंग, आले पाताळींचे पन्नग, सिद्धचारण अनेक, विद्याधर सांग समुदाये. कश्यपादी ऋषीश्वर, अर्यमादि पितर, गुह्यक आणि किन्नर, आले अपार स्वगणेसी. एवं विमानांची या पंक्ती, दाटलिया द्वारके प्रती, पहावया कृष्णमूर्ती, आले सुरपती स्वानंदे. श्लोक 4. जेणे शरीरे श्रीहरी, नाना चरित्राते करी, यश विस्तारिले संसारी, दुराचारी तरावया. ऐकता श्रीकृष्ण कीर्ती, चतुर्विध प्रायश्चित्तांची गती, खुंटली जी निश्चिती, श्रवणार्थी सादर जाहलिया. भावे घेतलिया श्रीकृष्ण नाम, सकळ पातका करी भस्म, देवी देखिला पुरुषोत्तम, विश्राम धाम जगाचे. ठाण ठकारे अति उत्तम, सुरनराम माझी मनोरम, डोळ्या जाहला विश्राम, मेघश्याम देखोनी. मुकुट कुंडले मेखला, कासे कसिला सोनसळा, कंठी रुळे वनमाळा, घनसावळा शोभतू. लावण्य गुण निधान, अवतार माळे मुख्य रत्न, देवी देखिला श्रीकृष्ण, निवासस्थान द्वारका. श्लोक 5. कृष्णे अधिष्ठिली पुरी, कनक कळसांची आहारी, रत्ने जडिली नाना कुसरी, तेज अंबरी न समाये. जे द्वारके भीतरी, कामधेनु घरोघरी, कल्पद्रुमांची आहारी, खेळणी द्वारी चिंतामणींची. द्वारका जन निवासियांसी, घरी नवरत्नांची राशी, रिद्धी सिद्धी करुनी दासी, ऋषिकेशी नांदतू. कृष्ण रूपाची लालसे, डोळ्यात तेणे लाविले पिसे, आवडी जाहले मोर पिसे, अतिडोळसे हरी अंगी. कैसी बरवेपणाची शोभा, पाहता नयनी निघती जिभा, रसाळपणे तो वालभा, उपनिषद गाभा साकारला. कृष्ण पहावया आवडी,
होता हे देवांसी वरपडी, डोळ्यान थोर लागली गोडी, अर्धघडी न विसंबती. कृष्ण रूपाचे कवतुक, पाहता नयना लागली भूक, अंतरी निबिड दाटले सुख, तरी अधिकाधिक भुकेले. अवलोकिता श्रीकृष्णासी, दृष्टीसी दाटणी होतसे कैशी, मुंडप घसणी न्याहारासी, ऋषिकेशी पहावया. मागे पुढे श्रीकृष्णासी, देखणे निवेढिले चौपाशी, भाग्य उपजले डोळ्यांसी, पूर्ण पुरुषासी देखती. श्रीकृष्ण घनमेघ सावळा, निजात्म भावे पाहता डोळा, सहजे श्यामता आली बुबुळा, कृष्ण कळा ठसावली. जो न कळेची वेद विवंचना, योगियांच्या नये ध्याना, त्या प्रत्यक्ष देखोनी कृष्णा, भाग्य गणना अपूर्व. ऐसा देखोनिया श्रीहरी, देवसुमनांच्या शतधारी, बहुवरुषले पै अंबरी, राहोनिवरी विमानी. श्लोक 6. मांदार पारिजात संतान, कल्पद्रुम हरिचंदन, ऐशिया वृक्षांची सुमने जाण, कृष्णावरी संपूर्ण वरूपले. श्री कृष्णासी चहूकडा, दिव्य सुमनांचा जाहला सडा, समस्त देवी सन्मुख पुढा, केला पै गाढा जय जयकारू. सार्थ पदबंध रचना, नाना गद्य पद्य विवंचना, स्तवू आदरिले यदुनंदना, अमरसेना मिळोनी. श्लोक 7. विवेकयुक्त प्राणधारणा, मनसा वाचा कर्मणा, नमस्कारू तुझिया चरणा, सच्चिद्घना श्रीकृष्णा. इंद्रिय उपरमा लागी जाणा, सांडूनी विषय वासना, दश इंद्रियी लागलो चरणा, नमन श्रीकृष्णा निज भावे. विषयी होऊनिया उदास, सांडोनी संसाराची आस, चरण चिंतिती तापस, कर्मपाश छेदावया. ऐसे मुक्तीचिया वासना, मुमुक्षु चिंतिती चरणा, त्यांसी अर्धक्षण न येसी ध्याना, दृढ भावना करिताही. ते प्रत्यक्ष तुझे चरण, आम्हांसी झाले जे दरुषण, देव आपुल्या भाग्या आपण, अतिस्तवन करिताती. देखून सगुण स्वरूपासी, एवढी श्लाघ्यता का म्हणसी, जे आले आकारासी, ते निश्चयेसी माईक. जैसे तुम्ही शरीरधारी, तैसाच मीही एकु शरीरी, त्या माझे निदर्शने करी, तुम्ही कैशा परीतराल. ऐसे न म्हणावे जी अनंता, तू मायेचा नियंता, हेही कळले असे तत्वता, समूळ कथा परियेसी. श्लोक 8. झोप लागल्या झोप न दिसे पाही, जागे जाहल्या दिसतची नाही, तैसी माया अतर्क्य देही, न पडे ठाई सुरनरा. मुळीच तुझी अतर्क्य माया, तिसी गुणक्षोभु जाहला साह्या, ते ब्रह्मादिका नयेची आया, देवराया श्रीकृष्णा. तू धरोनी दैवी मायेसी, ब्रह्मादिका ते सृजिसी, प्रतिपाळोनी संहारिसी, तू त्या कर्मासी अलिप्त. स्वप्नी स्वये सृष्टी सृजिली, प्रतिपाळूनी संहारिली, ते क्रिया कर्त्यासी नाही लागली, तेवी सृष्टी केली त्वा अलिप्तत्वे. मृगजळाची भरणी, सूर्य करी निज किरणी, शोषूनिने अस्तमानी, अलिप्तपणी तैसा तू. समूळ धर्माची वाढी मोडे, अधर्माची शीग चढे, तै तुझ अवतार धरणे घडे, आमुचे साकडे फेडावया. करोनी अधर्माचा घातू, धर्म वाढविशी यथास्थितू, देवांसी निजपदी स्थापितू, कर्मातीतू तू श्रीकृष्णू. तुझ अखंड दंडायमान, आत्मसुखाचे अनुसंधान, ते आम्हासी नाही अर्धक्षण, दीनवदन या लागी. ज्यासी आत्मसुख निरंतर, तो देहधारी परी अवतार, त्याचे चरण पवित्र कर, गंगा सागर आदि तीर्थासी. तो जरी वर्ते गुणा आतू, तरी तो जाणावा गुणातीतू, त्याचा चरण रेणू करी घातू, त्रैलोक्या तू महापापा.
ऐशी तुझ्या दासांची कथा, त्या तुझे चरणवंदू माथा. असो चरणांची हे कथा, कीर्ती ऐकता निजलाभू. चरण देखती ते भाग्याचे, त्यांचे महिमान न वर्णवे वाचे. पवित्रपण तुझिये कीर्तीचे, परिससाचे स्वामिया. अग्निशिखा समसमानी, इंधन घालिता वाढे अग्नी. आशा वाढे देहाभिमानी, श्रवण कीर्तनी ते त्यागवी. श्लोक 9. कृष्णस्तवने स्तविता तरे, श्रवणद्वारे ऐकता उद्धरे. या लागी स्तव्य तूची निर्धारे, स्तवनद्वारे तारकू. एवं तुझे कीर्तीचे श्रवण, तेची परम शुद्धीची कारण. या वेगळे जे साधन, ते केवळ जाण प्रयास. ऐके गा सुरवरिष्ठा, तुझी या श्रवणाची उत्कंठा. अंतरी पापाचा मळकटा, धुवोनी चोखटा करी वृत्ती. तुझ्या श्रवणी होवनी उदास, तपे तपता तापस. नाना साधनी कर्कश, जाहल्या निरसमती त्यांच्या. मंत्रविद्या ग्रहण, विकळ उच्चारिता वर्ण. शुद्धी नव्हे परी दारुण, पातक पूर्ण अंगी वाजे. करिता शास्त्र श्रवण, चौगुणा गर्व चढे पूर्ण. तो ज्ञातेपणाचा अभिमान, न निघे जाण चतुर्मुखा. करिता वेदाध्ययन, विस्वर गेलिया उच्चारण. शुद्धी नव्हेची परिमरण, अवश्य जाण वृत्रासुरा ऐसे. दान देता नृग बहुवस, कृपी जाला कृकलास. प्राप्ती दूरी परिनाश, असमसाहस रोकडा. तप करिता ऋष्य शृंगासी, तो वश जाहला वेश्यांसी. श्रद्धा श्रवणाची या ऐशी, शुद्धी आणिकांसी पै नाही. कर्म करावे यथा निगुती, तव त्या कर्माची गहन गती. प्राचीन बर्ह्याची कर्मस्थिती, नारदोक्ती सांडविली. कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जळ घ्यावे. न्यूनाधिकत्वासवे, दोष पावे सुरापान सम. एवं दुष्ट हृदय ज्यासी, तपादिक साधने त्यासी. शुद्धी नव्हे ऋषिकेशी, श्रवणे कीर्तीसी नायकता. श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे क्रौंच उद्धरिला. मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध जाहला मत्स्येंद्र. तुझे श्रवण दोपरी, एकते चित्तशुद्धी करी. दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धारू. प्रत्यक्ष पाहता वाराणसी, श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी. मुक्तिक्षेत्र जाहली काशी, श्रवणे जीवासी उद्धारू. तू अवाप्त सकळ काम, निष्कामाचे निजधाम. ऐशिया तुझ करणे कर्म, भक्त भ्रमछेदावया. नाना चरित्रांची करणी, करिता झालासी चक्रपाणी. मोक्ष मार्गाची निज श्रेणी, दिधली रचू निजनासी. चित्तशुद्धीसी कारण, प्रेमयुक्त कीर्ती श्रवण. येथे सच्छ्रद्धाची प्रमाण, अकारण साधने. अपेक्षा जे जे साधन साधिले, ते ते अपेक्षेनेची फोल केले. निरपेक्षाचे हृदय भले, वेगी गेले परमार्थी. हृदयाचे सखोल आळा, स्वधर्म बीजे अंकुरला. श्रद्धेचा वेल उगवला, कुंभ निघाला तरी तरी तू. सच्छ्रवण प्रबळ जळे, रुतली वैराग्य दृढमूळे. वेगी गेली निजबळे, श्रद्धा मेळे चिदाकाशी. ते चिदाकाशींचा चंद्रमा, स्वप्रकाश तू पुरुषोत्तमा. साधक शिणती मेघश्यामा, तुझी प्रतिमा पहावया. त्या तुझे श्रीचरण, प्रत्यक्ष जाहले दर्शन. घालोनिया लोटांगण, चरणस्तवन करिताती. श्लोक 10. आमुच्या अशुभाशयाचा घातू, करिता चरण धूमकेतू. तुझाची जी विख्यातू, त्रैलोक्यातू श्रीकृष्णा. पाप इंधनाचा मेळू, तेथ तुझा चरण वडवानळू. लागता तो अतितेजाळू, तिळे तिळू जाळितू. ऐसा पापियांते कापविता,
प्रेमळांते अभयदाता तुझा चरणजी अनंता हृदयी सर्वथा वाहताती तेची हृदयजी कैसे बोळले भक्ती प्रेम रसे तेथ तुझे चरण सावकाशे अति उल्हासे वाहताती करिता चरणाचे ध्यान जे विसरले भूकतहान त्यांसी द्यावया अभयदान चरणध्वजो जाण पै तुझा तोची चरण सात्वती पावावया समविभूती पूजिलाजी श्रीपती चतुर्मूर्ती व्यूहरूपे वासुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हाची चतुर्व्यूह जाण पूजास्थान भक्तांचे भिन्न भिन्न चारी व्यक्ती चहुरूपी एकमूर्ती ऐसे जाणून पूजिजे भक्ती व्यूह स्थिती त्या नाव सात्वत म्हणिपती ते भक्त भगवत्पद ऐश्वर्या ते वांछित चतुर्व्यूह रूपे पूजित ऐश्वर्ये चित्त ठेवूनी जन्म मरण प्रवाह स्थिती नासावया एक भक्ती पूजा कीजे चतुर्मूर्ती आत्मवंती सज्ञानी त्रिशवण त्रिकाळ पूजा करिता अविकळ भजो निजिंतिला कळिकाळ जन्ममूळ छेदावया आणि कही भक्तजन तुझे करिता ती भजन यज्ञद्वारा होम हवन विधी विधान वेदोक्त श्लोक 11 दीक्षा ग्रहणी अतिसादर यज्ञद्वारा भजन तत्पर त्रिये पासोनी नेमिले कर हस्तव्यापार न करीती तेथ वेदत्रयीची विधान कळा बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा आत यज्ञ पुरुष आव्हानिला चैतन्य तेजाळा सर्वात्मा तेथ ओंकार वषट्कार लक्षणोक्त मंत्र उच्चार द्रव्ये अर्पिती अपार अतिपवित्र अवदानी आणिक एक योगयुक्त योगधारणा तू ते भजत प्राणापानांची समता देत आसनस्थ होऊनिया वज्रासनी दृढबंध भेदोनि षटचक्रांचे भेद कुंडलिनीचा स्कंध अतिसुबद्ध थापटिला ते खवळली महाशक्ती वेगे चालिली ऊर्ध्वगती पवनप्राशू निग्रासिती योगस्थिती गगनाते शोषूनि सहस्त्रदळाचे पाट आटपीठ आणि गोल्हाट क्रमोनिया श्रीहाट आली अति उद्भट ब्रह्मस्थाना तेथ परमानंदाचा भोग शिवशक्तींचा संयोग यापरी अभ्यासो नियोग हा भजन मार्ग योग्यांचा तुझी जाणावया माया एक भजो लागले तुझी या पाया सर्वथा अतर्क्य तुझी माया देवराया श्रीकृष्णा माया न लक्षेची लक्षिता तोची माया मोह जाहला चित्ता मग ते सिद्धी लागी तत्वता चरण भगवंता पूजिती आणि कही एक पक्ष तुझ भजावया मुमुक्ष जाले गा अतिदक्ष अध्यात्म पक्ष निज योगे आत्ममायेचा नाशू करावया जिज्ञासू निजात्मबोधे सावकाशू अति उल्हासु पूजेचा विवेकाची या भावना नित्यनित्याची विवंचना करूनी आणिता अनुसंधाना सर्वत्र जाणा तूची तू जे अनित्यपणे वाळिले मायिकत्वे मिथ्या जाहले मग चिन्मात्रैक्य उरले निर्वाळिले निजरूप एवं पाहता चहूकडे तुझेची स्वरूप चिकडे तिकडे मग पूजिती वाडे कोडे निज सुरवाडे सर्वत्र जे जे देखती जे जे ठाई ते ते तुझ वाचूनी आन नाही ऐसा सर्वत्र चरण पाही ठाईंचा ठाई पूजिला श्लोक 12 ऐसे सर्वत्र तू ते पूजिती भक्त पढियंते होती त्यांची पूजा तेही अतिप्रीती स्वये श्रीपती मानिसी राणींची रानवट वनमाळा भक्ती आणूनी घातली गळा रमा सांडोनी उताविळा स्वये भाळला माळेसी भक्ती अर्पिली आवडी म्हणूनी तियेची अधिक गोडी शिळी जाहली तरी न काढी
अर्धघडी गळांची. भक्ती भावार्थे अर्पिली देवे सर्वांगी धरिली. या लागी सुको विसरली टवटवीत सर्वदा. तिचा आस्वादिता गंधू भावे भुलला मुकुंदू. श्रियेसी उपजला क्रोधू सवती संबंधू मांडिला. मज न येता आधी भक्ती अर्पिली नेणो कधी. मी तरुण सांडो नित्रिशुद्धी ते वृद्ध खांदी वाहातसे. देव नेणे भोगाची खूण ती वृद्ध मी तरुण. परीतिशीच भुलला निर्गुण गुणागुण हा नेणे. मज चरण सेवा एकादे वेळा हे सर्व काळ पडली गळा. मजहूनी स्नेह आगळा नेला वनमाळा सर्वथा. माते डावलूनी वेगी हे बैसली दोही अंगी. इसी बोलतो श्री शार्ंगी मजची लागी त्यागील. मज दीधली चरणांची सेवा इचा मत्सरू किती सहावा. आपाद आवरिले यादवा माझी सेवा हरितली. मी कुळात्मजा क्षीराब्धीची हे रानट राणींची. खांदी बैसली देवाची भीड भक्तांची म्हणवूनी. हे भक्तिबळे बैसली खांदी कही नुतरे चित्तशुद्धी. रमा वनमाळे ते वंदी द्वेष बुद्धी सांडोनी. ऐशी भक्तांची पूजा तुझ आवडे गरुडध्वजा. सुप्रणीत भावो वोजा चरणी तुझ्या अर्पिल्या. तो चरण धूमकेतू तुझा आमुच्या पापाते नाशू वोजा. पुनः पुन्हा गरुडध्वजा पाप समाजा निर्दळू. करिता चरणांचे वर्णन न धाये देवांचे मन. पुढत पुढती चरणस्तवन ध्वज लक्षण वर्णिते. श्लोक 13. बलिबंधनी अनंता त्रिविक्रम चरणू वाढता. सत्यलोकाही वरुता दिसे झळकता श्री चरणू. चरणू वाढला सर्वांवरी तो केतु बोलिजे कवीश्वरी. पताका झळकत कवणी परी सुरसरी निज गंगा. बलिबंधनी आवेश चरण उचलिला दुराश. नखे भेदला आवरण कोश जळ बहुवस चालिले. चरण स्पर्शे भगवंता जाहली जीवनासी पवित्रता. ब्रह्मा कमंडली धरिता शिवे माथा वाहिले. चरणध्वजी पताका ते गंगा त्रिवाहिनी त्रिपथगा. चरण शोभा श्रीरंगा नयन भृंगा उल्हासू. केतु झळकलिया पाठी आसुरी सेनेसी भय उठी. दैवी संपत्तीचे पोटी अत्यंत उठी आल्हादू. आणिक चरणाची कथा देवांसी स्वर्ग सुख दाता. तोच चरणू अधर्मवंता होय तत्वता नरक हेतू. एक तरले चरण पूजिता एक तरले चरण ध्याता. चरण उपेक्षिती सर्वथा अधः पाता ते जाती. चरण वंदिती का निंदिती ते निजपदा प्रती जाती. सर्वथा जे उपेक्षिती अधोगती तयांसी. चरण वंदिता तरली शिळा निंदिता उद्धरिले शिशुपाळा. जे उपेक्षिती चरण कमळा तया खळा रवरव. ऐके स्वामिया व्यापका ऐसा तुझा चरणनिका. आमुच्या सकळ पातका क्षणार्धे देखा उद्धारू. जेथ पापाचा जाहला उद्धारू तेथ सहजची खुंटला दुराचारू. ऐसा तरावया संसारू चरण साचारू पै तुझा. श्लोक 14. निज सुखाते विस्तारिता तुझा चरणजी अच्युता. काळादिकर्माचा शास्ता आत्मा नियंता देवाचा. तू काळाचा निज नियंता. काळासी अकाळे न करवे सत्ता. देवांसी अधिकारी स्थापिता. देवनियंता तू कृष्णा. कर्मस्वामी तू कृष्णनाथा. इंद्रिय क्रिया समस्ता कोणा न करवे अन्यथा. कर्मनियंता श्रीकृष्ण. ब्रह्मादि शरीरधारी तुझ अधीनगा श्रीहरी. जैसे नाथिले बैल नांगरी कृषी वळूधरी स्वामित्वे.
तेथ जो राहे मागे पुढे तो जोडीजे आसुडे तुझे आज्ञेवरी रोकडे वर्तती गाढे कळिकाळादिक संसार लक्षण शेतासी अधिकारी जुंपोनी सर्वांसी निज कर्मे क्षेत्रासी तू वाहविसी निजाज्ञा रोवोनी अहंकाराची मेढी महत्तत्वांचे खळे झाडे त्रिगुण दोरे बापुडी बांधिशी कडो विकडी जीव पशुते उदो अस्तांचे निझणत्कारे देता निज कर्मांचे फेरे जो खांदा चुकवो निवोसरे तोची मारे मारिजे हा बोल जरी म्हणसी वाया सृष्टिकर्त्री धरिती माया मजसी संबंध नाही यया देवराया हे न म्हणे मायेसी तू अधिष्ठान या लागी तू परम कारण तुझी ये मांडीवरी जाण क्रीडास्थान प्रकृती पुरुषा तू मायेहूनी अपारू प्रकृती पुरुषाहूनी परू काळाचा काळ तू दूरधरू सर्व संहारू करता तू आमुचा निज सुखा उत्तमा तुझा चरण विस्तार मेघश्यामा हेची मागो पुरुषोत्तमा कृपा आम्हावरी कीजे. श्लोक 15. जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासोनी श्रीपती सकळ संहारिता अंती तूची निश्चिती महाकाळू क्षोभलिया तामसी शक्ती सृष्टीचा प्रळय करी अंती तेथे बीजरूपी अव्यक्ती जीवराहती सूक्ष्मत्वे मग उत्पत्तीचे काळ वेळे तीज बीजे विरुढती सकळे पाल्हेजती स्थिती काळे पुष्पफळे सफळित हे गुणक्षोभाची अवस्था तेथ मी नव्हे प्रळय करता ऐसे म्हणसी जरी कृष्णनाथा तरी हे कथा परियेसी तुझा साचार जाहलिया भावो माया महत्तत्व आणि जीवो नासोनिया दास पाहा हो निजपदी निर्वाहो भोगिती त्या तुझ सकळ संहारिता कोण दुर्घटता कृष्णनाथा कारणेसी प्रळय करता तूची सर्वथा महाकाळू कळोने दिसी संसार स्थिती अतिसूक्ष्म काळगती नाश करिसी अंती निज प्रकृती विकार प्रळयासी प्रमाण मूळ लवनिमेष घटिकापळ अहोरात्र त्रिकाळ त्रिनाभी केवळ जो म्हणिये ऐसिये गंभीर गतीसी माया महत्तत्व नाशिसी तो तू महाकाळ होसी ऋषिकेशी श्रीकृष्णा. श्लोक 16. पुढती सृष्टीचा सृजिता तूची होशी गा अनंता ते उत्पत्तीची अवस्था मूळ करता तूची तू तुझी लाहोनी वीर्य शक्ती होये पुरुषासी पुरुषत्व प्राप्ती तेणे अंगीकारुनी प्रकृती केले उत्पत्ती गर्भाधान तेची ते वेळी प्रकृती महत्तत्वी होय गर्भवती पंचतत्वेसी गर्भी धरिती हिरण्यवर्ण अंडाते ते अमोघ वीर्य प्रबळ गर्भी विश्वाकार बाळ धरिती जाहली वेल्हाळ ब्रह्मांड सकळ अंडा माझी जैसे गर्भासी उल्बजाण तैसे अंडासी बहिरावरण सप्तधाने मस्त प्रमाण तू निर्माण करविता पृथ्वी जल अनल अनिल नभ आणि अहंकार स्थूळ सातवे ते अतिसबळ जाण केवळ क्रियासूत्र त्या गर्भासी जतनेवरी तूची आतू आणि बाहेरी रिघालासी सूत्रधारी खांब सूत्री जैसा का ऐसे जग जाहले दोघांपासूनी परीतिसरे न देखो कोणी अवघी सृष्टी दोघी जणी दुमदुमुनी भरलीसे वाती लावूनी पाहता तिसरे न लगेची हाता दुसरी प्रकृती निर्धारिता तेही सर्वथा टवाळ ऐसा दुजे नवीण एकला एकलाची विश्व जाहला आकळीत कौशल्य कळा मल्लमर्दना श्रीकृष्णा एवं एकलेपणे तू करता त्या लागी लेपू न लगे सर्वथा
कर्म करुनी तू अकर्ता तेची कथा परियेसी. श्लोक 17. चरे आणि अचरे, जंगमे आणि स्थावरे, या जगाचा स्वामी तू निर्धारे, केले खरे गतश्लोकी. तेची स्वामित्व कैसे घडे, हे जरी पुससी धडफुडे, तरी तेही विखी रोकडे, वचन गाढे अवधारी. निजमायेचे नियोगे, नाना विषय भोगिसी अंगे, ते भोगिले पण अंगी न लगे, अकर्तात्मसंगे अलिप्त. तोची अकर्तात्मबोधु जैसा, जरी म्हणशी ऋषिकेशा, ते आगम निगमा अतर्क्य दशा, परमपुरुषा परियेसी. भोग्य भोग भोक्ता, या तिही ते तू प्रकाशिता, जेवी घटी बिंबोनी सविता, अलिप्तता स्वभावे. घटजळ प्रतिबिंबासी, स्वये सविता प्रकाशी, प्रकाशूनि अलिप्तत्यांसी, तेवी तू भोगासी श्रीकृष्णा. अथवा कर्म कार्य करता, या तिही माझी निजात्मता, देखे तो अभोक्ता, भोगोनि तत्वता निजभोग. दर्पणीच्या प्रतिबिंबासी, जो प्रवर्तला भोगासी, व्यभिचाराचा आळत्यासी, केवी अंगासी लागेल. जगची हे अवघे, जो होऊनी ठाके अंगे, त्यासी बाधावे कोणे भोगे, निजात्मयोगे योगिया. ऐशिया बोधाचे निबळे, तो विषयावरी जरी लोळे, तरी विषयाचे निविटाळे, बोधून मैळे तयांचा. तो घेणे देणे करी, पाहता दिसे व्यवहारी, नांदताही घरदारी, त्या माझारी तो नाही. नेणोनी बोधाची मागी, भोगत्याग केला योगी, तरी कापताति सर्वांगी, वासना अंगी उरलीसे. स्वप्नी विषय देखती, जागे जाहल्या प्रायश्चित्त घेती, नाही मावळली अहंकृती, या लागी भीती सर्वदा. ऐशियाजी विषय भेडा, नाही निजबोधु धडफुडा, तैसा नभेसी तू निधडा, दिसे रोकडा निजबोधू. श्लोक 18. मी निधडा निजबोधे संपूर्ण, म्हणशी देखो न शके कवण, ये अर्थींचे उपलक्षण, ऐकते पूर्ण स्वामिया. 16 सहस्र पत्न्या घरी, आणि गोकुळींच्या परनारी, कुब्जादी मथुरे माझारी, कर्णकुमारी भोगिल्या. मुंजी नभता आधी, भोगिली त्वा गोबळी पेंधी, धरोनिया सांदी बिदी, नदो नदी असंख्य. अविधी भोगिता नारी, बोध न मैळेची श्रीहरी, अंगेरी घालासी क्षीरसागरी, अर्जुना करी धरोनी. शेषशायी नारायणा, उत्कंठा तुझिया दर्शना, तेणे उपावो केला जाणा, हरुनी ब्राह्मणाची बाळे. जेवी आपुले स्वरूप आपण, पहावया कीजे दर्पण, तेवी पहावया कृष्णार्जुन, स्वये नारायण अपत्ये आणि. तू अवतार नरनारायण, तुझे घ्यावया दरुषण, ब्राह्मण अपत्ये जाण, म्या आपण आणिले. ऐसे नारायणाचे बोल, सप्रेम अति सखोल, आम्ही ऐकले गा सकळ, तुझा बोध अकळ श्रीकृष्णा. ती ब्राह्मणाची अपत्ये, जी बहुकाळ जाहली होती मृते, तुवा आणो निधिधली श्री अनंते, ती देखिली समस्ते चरिते आम्ही. तुझी नारायणासी आस्था, तेथ आमुची कवण कथा, पार नकळे जी अच्युता, गुणातीता श्रीकृष्णा. मागा अवतार जाहले, परी ऐसे चरित्र नाही केले, विधी वेदा लाजविले, व्यभिचारिया दिधले निजपद. जे म्या भोगिले स्त्रियांसी, ते तू उदासीनत्वे म्हणसी, तेणे बाधन पवे बोधासी, ऋषिकेशी तेन घडे. हावभाव विलासेसी, अंगे दाविती चपळतेसी, तुझ लक्षोनी पुरुषोत्तमासी, कामबाणासी योजिती.
वाऊनी भ्रमंडलाचे वेढे, व्यंकटकटाक्षे बाण गाढे, सुरतमंत्री रोकडे, केले धडफुडे सतेज. ज्या बाणांचे धाई, इंद्र खोचला सहस्त्रांठाई, शिव लोळविला पाही, मोहिनी व्यामोही महाबाणे. ज्या बाणाचा पिसारा, लागता चिपई भेदरा, तापसी घेतला पुरा, सोडोनी घरदारा पळाले. ऐसे 16 सहस्र बाण, अखंड तुझचिवरी संधान, करिता न मैळे बोधुजाण, अतिविंदान हे तुझे. घरींच्या स्त्रिया सहस्र 16, गोकुलादि मथुरेच्या अबळा, तुझ विषयी करावया गोपाळा, नभती सकळा समर्था. त्यांचे नि तुझ न करवे विषयी, परित्यात्वा केल्या निर्विषयी, ऐसा तू त्रैलोक्याचे ठाई, स्वामी पाही श्रीकृष्णा. ऐशी तुझी कीर्ती ऐकता, अथवा चरणतीर्थ घेता, याची दोही तीर्थांची समर्थता, पवित्रता जगासी. श्लोक 19. तुझी ये कीर्तीचे श्रवण, आंतरमलाचे क्षालन, करूनिया वृत्ती जाण, परम पावन कीर्तने. तुझी या चरणींची गंगा, सकळ पातके ने भंगा, ते पायवणी श्रीरंगा, पवित्र जगाते करी. या दोही तीर्थांचे सेवन, अखंड करीती साधुजन, तेणे होऊनी परम पावन, समाधान निजवृत्ती. अवतारांचे अंती, ये दोन्ही तीर्थी अतिविख्याती, प्रगट केली तुवा क्षिती, तारावया श्रीपती निजदासा. एक श्रवणे एक स्नाने, दोन्ही तीर्थे परम पावने, प्रगट केली जगज्जीवने, मलिन जने तरावया. श्लोक 20. शुक म्हणे परीक्षिती, या परी देवी समस्ती, स्तविला स्वानंदे श्रीपती, परम भक्ती भावार्थे. ऐसा करुनी स्तुतिवादू, संतोषविला गोविंदू, देवांसी होत असे आल्हादू, परम विनोदू सर्वांसी. स्तुती करावया अग्रणी, ब्रह्मा शिव पुढे येऊनी, तिही जय जयकार करूनी, लोटांगणे घातली. देव राहुनिया गगनी, हात जोडोनी विमानी, विनंती करावया लागोनी, ब्रह्मा पुढे राहोनी बोलतू. श्लोक 21. उतरावया धराभारा, पूर्वी प्रार्थिलासी यदुवीरा, अभय द्यावया सुरवरा, आम्ही श्रीधरा विनविले. आम्ही विनविले जैसे, तुवा कार्य केले म्हणो तैसे, त्याहुनिया विशेषे, केली निज विन्यासे धर्मवृद्धी. तू सर्वेश्वरू सर्वात्मा, जे कार्य न कळेची आम्हा, तेही तुवा पुरुषोत्तमा, घनश्यामा संपादिले. श्लोक 22. सत्यवादी साधुजे काही, ज्यांचा संकल्प तुझ्या पायी, धर्म स्थापिला त्यांच्या ठायी, तुवा पाही यथास्थित. आणिक दश दिशांप्रती, विस्तारिली उदार कीर्ती, तेणे पावन त्रिजगती, होय निश्चिती श्रवणद्वारे. श्लोक 23. पूर्ण पुरुषा ऋषिकेशी, तू अवतरलासी यदुवंशी, सीमा तुझिया रूपासी, बरवेपणासी न करवे. तू सर्वां माझी सर्वोत्तम, देखता वृत्तींसी उपरम, लीला विग्रही पुरुषोत्तम, मनोरम सकळिका. कर्मे केली परमाद्भुते, गोवर्धन धरिला वामहस्ते, मुखे प्राशूनि वणव्याते, गोपाळा ते वाचविले. मृता आणिले गुरुपुत्रासी, गतगर्भ भेटविले देवकीसी, गोपालवत्से तू जाहलासी, विधात्यासी भुलविले. जगाचिया परमहिता, लागी नाना चरित्रकथा, करिता जालासी श्री अनंता, कृष्णनाथा निजजनका. श्लोक 24. कथा कौतुके विचित्रे, नाना परींची चरित्रे, परम पावन पवित्रे, येणे अवतारे त्वा केली.
कलियुगी साधुजन या चरित्रांचे श्रवण कीर्तन करिता तरले जाण माया मोह त्रिगुणेसी. श्लोक 25. अवतरल्या यदुवंशी पुरुषोत्तमा ऋषिकेशी संख्याया अवतारांसी जाहली ते तुझपाशी सांगेन. मृत्युलोकी मनुष्य मर्यादा शतवर्षे जी गोविंदा ते अतिक्रमोनी आवदा अधिक मुकुंदा 25 जाहली. श्लोक 26. आता पुढे येथ काही देवकार्य उरले नाही यादव कुळ म्हणसी तेही नष्टप्राय पाही उरलेसे. उठवणी आले हतिरू का पाख उपडिल्या पाखरू तैसा यादवांचा दळभारू भूमिये भारू उरला असे. निवणाचा फुटका डेरा का क्षयो लागल्या राजकुमरा वणवा आहाळल्या अजगरा यादव वीरा ते दशा. दारुण ब्राह्मणाचा शाप नाशला वीर्य शौर्य प्रताप गळाला वाढिवेचा दर्प केवळ प्रेतरूप दिसताती. श्लोक 27. या लागी जी यादवराया आम्ही वांछू तुझ्या पाया वेगुकी जे स्वधामा यावया सुरवर्या श्रीकृष्णा. ऐके देवकी नंदना जरी मानेल तुझिया मना तरी निघिजोजी या चिक्षणा सुरसेना तिष्ठत. सलोक लोकपाळ जे जे त्यावरी तुवा कृपा कीजे आम्ही किंकरगा तुझे वचन मानिजे दासांचे. ऐके जी वैकुंठनाथा तुझी थोर आम्हा अवस्था आदि करुणी उमाकांता आणि समस्ता देवांसी. श्लोक 28. जो योगज्ञाना मुकुटमणी मेघ गंभीरया वाणी ब्रह्मया प्रति चक्रपाणी हास्यवदनी बोलिला. नाद ब्रह्म मुसावले की निजनंदाचे फळ पिकले तैसे श्रीमुखे बोलो आदरिले भाग्य उदेले श्रवणांचे. गौरवे म्हणे ब्रह्मदेवा संतोषलो तुझिया भावा पुत्र स्नेहे करुनी तेव्हा उद्यत खेवा हरिजाला. आवडी म्हणे विबुधेंद्रा सत्य तुझी वाग्मुद्रा तुझे निवचने ब्राह्मणेंद्रा धरा भारा उतरिले. सकळ कार्य निशेख म्या संपादिले देख तरी उरले असे एक थोर अटक मज लागी. श्लोक 29 आणि 30. हे यादव कुळ येथ वीर्य शौर्य श्रियोद्धत धर्मनाशावया उद्यत अतिदप्त निजबळे. हे छेदू पाहती धर्ममूळे म्या आवरिले असती योगबळे जेवी समुद्राते मर्याद वेळे असे राखिले नेमुनी. सांडोनी ऐशियांसी मज गेलिया निजधामासी हे प्रवर्ततील अधर्मासी कोणयांसी वारील. जैसा निर्मर्याद सागरू खवळल्या सर्व संहार करू त्यासी कोण शकेल आवरू तैसा विचारू होईल. हे अधर्म पर होतील गाढे तुम्हासी पडेल साकडे सांगो धावाल मज पुढे यांचे रोकडे गारहाणे. हे नाटोपती देवा नाकळती दैत्या दानवा हे अधर्म करीती जेव्हा तुम्हीच मज तेव्हा सांगो याल. श्लोक 31. या लागी कुळनाशासी त्वरित आजीपासोनी सुमुहूर्त केला असेगा निश्चित यथोचित यादवा. ऐके सखया प्रजापती या कुळनाशाचिया अंती तुझिया भुवनावरुनी निश्चिती निजधामा प्रती येईन. ऐसे बोलिला प्रभू ऐको निशंभू स्वयंभू आनंदला देव कदंबू समारंभू मांडिला. जय जयकारू केला सकळी परमानंदे पिटिली टाळी चरणवंदू निवनमाळी पुष्पांजळी अर्पिल्या. श्लोक 32. शुक म्हणे परीक्षिती ऐकोनी कृष्ण वदंती तुरवर आनंदले चित्ती आल्हादे करीती अभिवंदने.
धाता सविता शूळपाणी मिळोनिया देवगणी कृष्णासी घातल्या लोटांगणी चरणवंदूनी निघाले. एवं वंदूनी श्रीपती आपुलिया स्थानाप्रती निघाल्या जी देवपंक्ती पवनगती विमाने. श्लोक 33. कुळनाशू करणे रोकडे ऐसे कृष्णे नेमिले धडफुडे तव द्वारकेसी येरीकडे महोत्पात गाढे उठिले. गगनी निघाले त्रिकेतू धूमकेतू दंडकेतू शिखे सहित शिखाकेतू गगना आंतू उगवले. माध्यान्ही वाजला आघात दिवसा उल्कापात होत होत भूते नागवी नाचत गगना आत रुदती. वृकजंबुक नगरा आत दिवसा चौबारा कुंकात नगरी भालुवा भुंकत जनकापत देखोनी. नगरा आंतु बाहेरी श्वानांची रडणी भारी मार्जार कलहो नगरी घरोघरी होतसे. गायी आरडती मध्यरात्री लेकुरे खेळती झुंझारी माणसाते झडपिती घारी घुंघाती घरोघरी दिवा भीते. वागीश्वरी क्षोभली गाढी बोली म्हणती आली यमधाडी कारे धावता तातडी आगी उडी घालू पाहता. भूस्फोट भूमिकंप अग्निकरणी तपे आतप वारे निसोडिला आहाकंप लागे झडप खरस्पर्शे. धुळोरा उधळत नगरी रजभरे डोळ्या माझारी डोळा नुघडवे नरनारी दिशाचारी धुमधुमित. ऐसे नाना परींचे उत्पात नगरी रुधिरवृष्टी होत देखोनी यादव समस्त भयचकित पै जाहले. यादव मिळोनी थोर थोर वृद्ध वृद्ध करीती विचार ये चिन्हे अरिष्टकर विघ्न थोर दिसतसे. अवघे झाले कृष्णापाशी वृत्तांत सांगती तयासी उद्विग्न देखोनी यादवांसी ऋषिकेशी बोलिला. श्लोक 34. कृष्ण यादवांसी सांगत दिविभू अंतरिक्षगत उठिले जे महोत्यात सर्वगत सर्वदा. देखोनिया चिन्हांसी मजही आठवले मानसी ब्राह्मण शाप यदुकुळासी चिन्हे त्यासी सूचके. ब्राह्मणांचा शापू खरा नुल्लंघवे हरिहरा तुम्ही आताची विचार करा नगरा बाहिरा जणू काढा. श्लोक 35. येथोनी द्वारकेची वस्ती आम्ही सांडावी समस्ती जीवे जियावयाची चाड चित्ती तरी प्रभासा प्रती निघावे. वेगी करारे तातडी आजची निघा लवड सवडी सांडा घरदारांची गोडी येथ अर्धघडी न रहावे. श्लोक 36. ऐका समस्त यादव श्रेष्ठ प्रभास तीर्थ महावरिष्ठ जेथिचे स्नाने उडुराट निस्तरला कष्टक्षयाचे. दक्षे निज कन्या चंद्रासी 27 दिधल्या त्यासी तो रुतला रोहिणीसी येरा सर्वांसी उपेक्षुनी. दक्षे शापिले चंद्रासी क्षयरोगू लागला त्यासी तेणे येऊनी प्रभासासी स्नानदानासी पै केले. स्नान मात्रे केवळ क्षयरोग गेला तत्काळ कळा पावला सकळ शोभे निर्मळ निज तेजे. श्लोक 37. आम्हीही तेथ स्नानदान पितृतर्पण देवतार्चन करू ब्राह्मण पूजन जे संपन्न श्रुतिशास्त्री. नाना परींची पक्वान्ने गुणाधिक्ये मिष्टान्ने देवा ब्राह्मणांसी भोजने नाना दाने विधानोक्त. श्लोक 38. श्रद्धेचे नेटे पाटे पाहुनी दान पात्रे चोखटे दान द्यावे गोमटे भूमी वोलटे जेवी बीज. ब्राह्मणाचे मुखते क्षेत्र पालविये पेढी वीण पवित्र ऐसे पाहुनी सुक्षेत्र दाने विचित्र पेरावी. विनीततेची सेलवोल
श्रद्धेचे चाडे निर्मळ, शमदमादी बैल सबळ, ते तात्काळ जुंपोनी. ऐशिया वोजा परी, बीज पेरिलिया क्षेत्री, पीक पिकेल घुमरी, पुरुषार्थचारी लगटोनी. त्या पिकाचे निसबळे, पापे तरोनी पै सकळे, जेवी नावेचे निबळे, समुद्र जळे तरी जेती. श्लोक 39. शुक म्हणे कौरवनंदना, ऐके परीक्षिती सज्ञाना, कृष्णे दिधली अनुज्ञा, तीर्थविधाना प्रभासा. यादव उठिले गाढे, रथी जुंपिले जी घोडे, येर धावती ये राम पुढे, चहूकडे लगबग. श्लोक 40. थोर वीरांचे बोभाट, गजरथांचे धडधडाट, द्वारके माझी न फुटे वाट, प्रयाण उद्भट प्रभासासी. हडबडली देखोनी द्वारावती, ऐकराया परीक्षिती, उद्धवास आठवले चित्ती, कृष्ण वदंती देवांसी. कुळनाशासी त्वरित, आजीपासून सुमुहूर्त, तोची देवे प्रस्तुत, कार्यार्थ निश्चित मांडिला. उद्धव कृष्णासवे संतत, कृष्णानुमते तो वर्तत, सुरसंवाद निश्चित, होता श्रुततयासी. असता येथ कृष्णनाथ, द्वारके माझी अति उत्पात, उठिले ते मनोगत, जाण निश्चित कृष्णाचे. यादवनेऊनी प्रभासासी, अर्धक्षणे नाशील यांसी, जावया निजधामासी, ऋषिकेशी उद्यत. म्हणाल का नेले इतुके दुरी, नाशून करीच द्वारकापुरी, तरी तो सर्वज्ञ श्रीहरी, सूत्रधारी जाणता. यादव देवांश निश्चिती, सातवी पुरी द्वारावती, येथ निमाल्या सायुज्य मुक्ती, हे जाणोनी श्रीपती ननाशी. यांसी आहे पदाभिमान, द्वारके माझी न घडे निधन, हे जाणोनी जगज्जीवन, करवी प्रयाण प्रभासासी. ब्रह्मशापाचे मूळ देखा, प्रभासासी निघाली ते येरिका, हे कळलेसे यदुनायका, तेथ सकळिका धाडिले. स्वकुळग्रासोनी श्रीपती, निघेल निजधामा प्रती, हे जाणोनी उद्धव चित्ती, बहुता रीती कळवळला. बाष्पे कंठ निरोधला, नेत्री अश्रूंचा पूर लोटला, स्वेदू सर्वांगी चालिला, हृदयी दाटला हुंदका. कृष्ण वियोग अर्धक्षण, तेणे निघो पाहे प्राण, विसरला कार्य आठवण, कृष्ण वदन निरीक्षी. वियोग प्राप्तीचे बाण प्रबळ, हृदयी रुतले अतिसबळ, बुद्धी धैर्येसी होती विकळ, जीवी तळमळ लागली. एकांत देखोनी श्रीकृष्णासी, धावोनी लागला पायांसी, मिठी घालोनी चरणेसी, उकसा बुकसी स्फुंदत. श्लोक 41. जो जगाचा नियंता, त्या काळाचा कृष्ण कळिता, त्याचे चरणी ठेवूनी माथा, विनीतता बोलतो. श्लोक 42. उद्धव म्हणे यादवेंद्रा, देवेंद्राच्या आदि इंद्रा, योगियांच्या प्रबोधचंद्रा, अकळमुद्रा पै तुझी. देवा माझी इंद्र ईशू, त्या इंद्राचा तू जगदीशू, योगिया माझी श्रेष्ठ महेशू, त्याचाही ईशू तू श्रीकृष्णा. तुझे जे श्रवण कीर्तन, ते पुण्यासी करी पावन, छेदी संसार बंधन, समाधान कीर्तने. संहारूनी निजकुळासी, सांडोनिया या लोकांसी, निजधामा जावो पाहसी, ऋषिकेशी निश्चित. श्लोक 43. अन्यथा विप्रशापासी, करावया समर्थ होसी, तेन करुणी कुळ संहारिसी, निजधामासी जावया. ऐसे बोलता आले रुदन, न धरत चालिले स्फुंदन, आसुवी पूर्ण झाले नयन, धावोनी चरण धरियेले. नाथा ठेविला चरणांवरी, सखा स्वामी तू श्रीहरी, आम्हासी सांडूनिया दुरी, कैशापरी जासील.
तुझी या प्रणयाची वार्ता ऐकताची गा अच्युता उघड साठवेना चित्ता वियोग सर्वथा न भावा जळा वेगळी मासोळी तैसा जीवू तळमळी निष्ठुर जाहलासी अंतकाळी वनमाळी मजलागी तुझ गेल्या पाठी मी दीनवदन ये सृष्टी कोणासी सांगो गोड गोष्टी श्वासुपोटी न समाये निघून गेलिया आत्मा प्रेतरूप उरे प्रतिमा तुवा गेलिया निजधामा तैसे आम्हा होईल तूची आम्हा जनक जननी हा दृढ विश्वास आमुचे मनी केवी जातोसी सांडोनी म्हणोनी लोळणी घातली तू निघालासी निजधामा कोणासी निरविले जी आम्हा का रुसलासी पुरुषोत्तमा बोलू निज कर्मा आमुचा मुके बाळ सांडो निक्षिती मातारी घो पाहे सती ते जेवी ये काकुळती तैसी गती उद्धवा गोडुगिळे आमिष कवळू सवेची पारधी आसुडी गळू त्या मीना ऐसा विकळू होय प्रेमळू उद्धव तुझ गेलियावरी देवा म्या कोणाची करावी सेवा का रुसलासी गा यादवा आमच्या दैवा निश्चित कांटवणे आड क्षिती आंधळे सांडूनी जाये सांगाती ते ग्लानी करी विनांती तैसी गती उद्धवा धाव धावो पाया पडे धाय मोकलो निरडे मज सांडोनी तूची पुढे कोणी तसे जातोसी मी नव्हे पायां वेगळा क्षणनो संडी चरण कमळा तुझे प्रयाण जी गोपाळा अंतकाळा मज काळू तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपणा सवे हेची प्रार्थी तसे जीवे भावे कृपा यादवे मज कीजे तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेने बैसवी पाठीसी सांडो नको ऋषिकेशी निजधामासी मजने सलगी दिधली जन्मवरी अंतिका त्यागीसी दुरी कृपाळुआ श्रीहरी कृपा करी सर्वथा मनसी मी निजकुळासी काळू तो तुझ केवी होईन कृपाळू हे न म्हणे तू दीनदयाळू अतिस्नेहाळू भक्तासी तुझी कृपा भक्तांवरी या लागी मी सलगी करी माते उद्धरी श्रीहरी झणे संसारी सांडिसी श्लोक 44 तुझी क्रीडा नाना खेळ प्राणियांसी परममंगळ कर्णद्वारे वेल्हाळ निज निर्मळ सेविती तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी लागली कर्णपियुषी गोडी तेथ अमृताची चवी थोडी होय अर्ध घडी न लागता ऐशी ऐकता तुझी कीर्ती सवासना स्पृहा नासती ते भक्तु तुझ न विसंबती हृदयी वाहती सर्वदा त्या तुझ प्रत्यक्ष श्री कृष्णासी मजन साहवे वियोगासी सवे लाविली आम्हासी सौजन्येसी स्वामित्वे श्लोक 45 तू तव आमुचा स्वामी होसी मज अर्धासनी बैसविसी मज वेगळे ऋषिकेशी निज गुणासी तुझ नाही अचाट कार्य पडे थोर तेव्हा मज पुससी विचार मी सांगे जो जो मंत्र तो साचार मानिसी जेव्हा भोजन करू रिघसी माझे ताट ताटेसी मांडिसी जेविता नाना विनोद करिसी निज शेष देसी मज लागी ब्रह्मादिका न लभे पंक्ती तो मी जेवी तुझिया पाती शेष विभागी जी श्रीपती केले निश्चिती त्वामज माते धरोनिया हाती एकला बैससी एकांती ब्रह्मादिकांची विनंती तुझ प्रती मी सांगे कळो नेदिता कोणासी तुवा केले रास क्रीडेसी ते गुह्य सांगो निमजपाशी गोकुळासी धाडिले सेजेचे उठवून भीमकीसी मज आपणा जवळ निजविशी ते निद्रेचिया सुखासी समाधिकायसी बापुडी ऐशिया तुझे संगती
रात्री भोगिल्या नेणो किती, त्या मज सांडो श्रीपती, जाणे निश्चिती करीतोसी. वेळू न गमे चक्रपाणी, मज बोलवू धाडिसी रुक्मिणी. सारी पाटू आम्ही दोघी जणी, एकासनी खेळीजे. जेव्हा न्याहाळीये निघसी, मज आपुले रथी बैसविशी. दोघा गमन एके रथेसी, आज उबगलासी सांघाता. जळ क्रीडा करिता जळी, करिता गोपिकांसी रांडोळी. तेव्हाही मी तुझ जवळी, स्नानकाळी सर्वदा. ऐसे सांगो मी किती, तुझ वेगळा श्रीपती. नाही झालो अहोराती, केवी म्या अंती सांडावे. तू स्वामी सखा सर्वात्मा, जीवाचा जीव पुरुषोत्तमा. तुझा वियोग मेघश्यामा, केवी आम्हा साहवेल. आमुचा जीव आणि प्राण, ते तुझे गा श्रीचरण. ते वियोग दुःख साहावया जाण, समर्थपण मज नाही. आमुचा हाची लाभू अव्यंग, जे तुझिया पायांचा संयोग. त्यांचा न साहवे वियोग, देहभंग झालिया. देह राहेल तरी राहो, अथवा जाईल तरी जावो. तुझ्या चरणांचा वियोग पहाहो, न शके साहो सर्वथा. थोर दुस्तर तुझी माया, ब्रह्मादिका नये आया. मज सुगम जाली तरावया, यादवराया निजशेषे. श्लोक 46. तुझे गंधशेष आणि माळा, धरिता कपाळी आणि गळा. मी नागवे कळीकाळा, दास गोपाळा पै तुझा. तुझे कासेचा पिवळा, येऊनी माझे कासे लागला. तैची कामुम्या जिंतिला, दृढ जाहला निज कासे. तुवा आपुले हृदयीचे पदक, जेव्हा मज दिधले देख. तेव्हाची माया चाहली विमुख, दासा सन्मुख न राहे. मायेसी असते मुख, तरी हो लाहती सन्मुख. ते मिथ्या गा निशेख, वृथा लोक भ्रमले पै. तुझे उच्छिष्ट सेविता देख, लाजो निजाये समाधी सुख. निडारला निजात्मतोख, शेषे प्रत्यक्ष निजलाभू. ऐसा तुझे निदास्ये सरता जाहला, तुझे निज शेषे चर्चिला. तुझी माया मी तरला, जिया धाकू लाविला योगिया. श्लोक 47. मिथ्या मायेच्या धाकासाठी, योगी रिबाले कपाटी. जरी सांडिली लंगोटी, तरी पोटी धाकती. आसनस्थ होऊनी जाणा, आकळावया प्राणापाना. मूळ बंधे आकोचना, दृढधारणा ते करीती. अंगुले 12 जिणावया जी वारा. रात्रंदिवस शरीरा, अभ्यासद्वारा आटिती. क्षुधेने खादली भूक, तृषा तहान प्याली देख. जिणोनिया सुख दुःख, अतिनेटक निर्धारे. सुबुद्धी धरूनिया हाती, आकळूनी इंद्रियवृत्ती. वैराग्ये करित ख्याती, ऊर्ध्वगती निघाले. भेदोनी मणिकर्णिका वोवरी, उसळले जी ब्रह्मरंध्री. जिणोनिया ब्रह्मगिरी, निशाण भेरी लाविल्या. तेथ शांतीचे नियोगे, विलसत सर्वांगे. संकल्प त्याग वेगे, जाहले अंगे चिद्ब्रह्म. ऐसे योग बळे योगी, माया जिणती अंगो अंगी. त्याहोनी अतिसुगम मार्गी, आम्हा लागी त्वा केली. श्लोक 48. भजावे तुझिया निज भक्ता, ऐकावी तुझी कथा वार्ता. इतुके नितरलोजी सर्वथा, कृष्णनाथा निज माया. आम्हा कर्म मार्गीचिया कर्मठा, तुवा उपकारू केला मोठा. तुझ्या कथेचा श्रवण पाठा, मुक्तदार वंठा मोक्षाचा. असो मोक्षाची कथा, चाड नाही गा सर्वथा. तुझ्या भक्तांसी तुझी कथा, करिता भवव्यथा न बाधीची. तुझे अभेद भक्तीचे कोड, आम्हा संसारूची गोड. ठेचूनी त्रिगुणांचे तोंड, भक्त प्रचंड भजताती. श्लोक
49. तुझ्या चरित्राचे श्रवण आवडी करिता कीर्तन त्यांचा भवबंधच्छेदन बळेची जाण तू करीशी पुसोनिया संसार भावो निजपदी देसी ठावो हा श्रवण कीर्तन लाभ पाहा हो आम्ही सहजेला हो निज भक्त स्वभावे कीर्तन करिता एवढा लाभ होये तत्वता या तुझिये मुखींच्या कथा गाता आपणिया देता तू होशी तुझी गोकुळींची गमनपदे आवडी वर्णिती जे आनंदे त्यांसी खांदी वाऊनी निजबोधे कीर्तन छंदे नाचशी तू आजे केली लीला ते आवडी गाता जी गोपाळा नित्य त्या सेवकांजवळा अंगे अंगवळा तू होशी तुझे वर्णिती जे हास्यवदन त्या भक्ताचे तू करीशी ध्यान त्याचे निबोले समाधान स्त्री शूद्रा जाण तू देशी तुझे दृष्टीचे दर्शन दृश्यातीत निरीक्षण सर्वत्र देखणेपण कीर्तनी गान जे गाती त्यांच्या पाऊला पाऊलांसी आपुले सर्वांग तू वोवाळीसी अंग टाकून तिष्ठसी त्यांपाशी सर्वदा आपुली गुह्य ज्ञान मुद्रा त्यांसी अर्पिसी तू ज्ञानी नरेंद्रा निजबोधे प्रबोध चंद्रा त्यांच्या निजभद्रा तू करीशी रास क्रीडादि नाना छंद अंगना मंगनादि प्रबंध कीर्ती अतिशये विशद भावार्थे शुद्ध जे गाती काठकुनिया ब्रह्मयासी गोपाळ वत्से तू जाहलासी ऐस ऐसिया विनोदासी ऋषिकेशी जे गाती त्यांसी सर्वाभूती निजात्मता देशी तू आपुली सत्ता त्यांच्या बोलां माझी वर्तता कृष्णनाथा तू होशी मनुष्य नाट्याचे नियोगे जे जे केले तुवा अंगे ते गाता ऐकता अनुरागे तरले वेगे निज भक्त त्यांची केली जे जे आळी ते त्वा पुरविली सर्व काळी त्या मज उपेक्षूनि वनमाळी अंतकाळी का जाशी श्लोक 50. एवं यापरी देवकी सुत पूर्ण पूर्णांशे भगवंत विनविला श्रीकृष्णनाथ निजभृत्य उद्धवे निजभृत्य म्हणणे उद्धवासी या कारणे निजगुज श्रीकृष्णे त्यासी बोलणे सर्वदा जेथरी गमू नाही रुक्मिणीसी ठावो नाही वसुदेव देवकीसी बळीभद्रा प्रद्युम्नासी अनिरुद्धासी जे ठाई ते ठाई कृष्णाप्रती उद्धव असे अहोराती या लागी पै एकांती ज्ञाते म्हणती तयासी श्रीकृष्णासी वाडे कोडे जीवा परिसजे जे आवडे ते उद्धवासी देणे घडे प्रेम गाढे भक्तांचे देता जो जरी नेघे तरी धावोनी आलिंगी वेगे न घेता देवो पाया लागे भक्त पांगे पांगिला या लागी कृष्णासी प्रियकर उद्धवुची साचार याहूनी प्रेम थोर नाही सधर आनाचे या लागी प्रियभृत्य एकांती ये बिरुदे उद्धवासी साजती तेणे निज स्वामी सविनंती निज प्रीती पै केली ऐकोनी उद्धवाचे वचन चातका लागी जेवी घन तेवी वोळला जगज्जीवन स्वानंद घन निज बोधे चातकाची तहान किती तृप्त करूनी निववीक्षिती उद्धव उद्देशे श्रीपती त्रिजगती निववील ऐकता उद्धवाचे बोल येताती श्रीकृष्णासी डोल भक्त भाग्यजी सखोल जाहली वोल प्रेमाची ते वोळले भक्त भूमीसी निज बीज पेरील ऋषिकेशी ते पीक पुरेल जगासी मुक्तराशी मुमुक्षा धेनुवत्साचे निवोरसे घरा दुभते पुरवी जैसे तेवी उद्धवाचे नि उद्देशे जग ऋषिकेशे निवविजे घरी पाहुणया लागी
कीजती परवडी अनेगी तव बालके जेवी विभागी होती वेगी न मागता पक्वान्न सेवू नेणती बाळे तरी माता मुखी घाली बळे तैसे जनार्दने आम्हा केले स्वये दिधले निजशेष नवल कृपा केली कैशी कृष्ण उद्धवा ते उपदेशी तोची अर्थ दिधला आम्हासी देशभाषी अर्थिता एका जनार्दनू म्हणे श्रोता सावधान होणे हे मी तोंडे बोलो कवणे तिही मज करणे सावध निज भक्ते केली विनंती निज ज्ञान बोलेल भक्तपती श्रवणाची सावध पंक्ती बैसवा वृत्ती तद्बोधे येथ मुक्तांचे कोड पुरे मुमुक्षांची चाड येची विषयी कथा गोड श्रवण कवाड उघडेल उद्धवे श्रीकृष्ण विनविला नातो श्रवणी डांगोरा पिटिला मुमुक्षा म्हणे चला चला कृष्ण वोळला निजबोधे मोक्ष मार्गीचे कापडी अर्थतृषा तृषिते बापुडी प्रबोध बोधाची पभे गाढी उद्धवे रोकडी घालविले भक्तिजननी माझी तेथ कडे घेवोनी होती नेत जनार्दन परमामृत जाहले प्राप्त तिचेनी ते तुझी भक्ती तत्वता आम्हासी असावी सर्वथा तुझ मागावी मुक्तता तव ते मूर्खता भक्तांची साच असावी बद्धता तरी म्या मागावी मुक्तता तोच नाही गा तत्वता मिथ्या मागता मूर्खत्व मी तू पणे वीण सहज स्थिती तुझी असो अभेद भक्ती हेची मागणे पुढत पुढती संतांप्रती सर्वदा उद्धवासी ज्ञानगुप्त उपदेशील कृष्णनाथ एका जनार्दना विनवित दत्तचित्त तुम्ही दीजे इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंधे एकाकार टीकायां देवस्तुत्युद्धव विज्ञापनं नाम षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।